हरिओम श्रीराम अंबज्ञा। माझं नाव सुप्रिया वीरा करजीवकर, दहिसर उपासना केंद्र। तसं बापूंकडे मी 1998 सालपासून येत आहे। बापूंनी आम्हाला अनेक अनुभव दिलेले आहेत। अनुभव म्हणजे काय, आपल्याला प्रत्येक जीवनात प्रत्येक दिवशी एक नवीन अनुभव माझे बापू आम्हाला देत असतात। मग तो माझ्या आईचा ॲक्सिडेंट असो किंवा माझ्या वडिलांना सेल्युलायटिसचा आजार झाला होता, त्यातनं कसं बरं केलं, त्यातनं आमच्या वडिलांचा जो सेल्युलायटिसचा आजार होता त्यातनं ते कसे पूर्ण झाले, तो आम्हाला खूप काही शिकवून गेला। म्हणजे ज्या आजारातनं माणसाचा पाय कापावा लागतो किंवा मनुष्य ते सहन करू शकत नाही, त्याला मृत्यू येतो, तशा आजारातनं पण आमच्या सद्गुरूंनी, आमच्या बापू परिवाराने आम्हाला खूप मदत केली आणि त्या सगळ्या मोठ्या संकटातनं आम्ही सुखरूपपणे बाहेर निघालो। जेव्हा त्या वडिलांना आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलं तेव्हा डॉक्टरांनी एक्झामिन करता बरोबरच सांगितलेलं की ह्यांचा पाय बहुतेक कापावा लागेल। पण माझ्या सद्गुरूंच्या अकारण कारुण्यामुळे माझ्या वडिलांचा पाय म्हणजे गँग्रीन बोनला टच करण्यासाठी एक अर्धा इंचचा फरक होता। जर ते टच झालं असतं तर किंबहुना पाय कापावा लागला असता, पण माझ्या सद्गुरूंच्या अकारण कारुण्यामुळे तो पायही शाबूत राहिला आणि माझ्या वडिलांचं आयुष्यही माझ्या बापूंनी दान दिलं त्यांना। आणि अशा वेळेला आमच्या बापू परिवाराने आम्हाला खूप मदत केली। त्यावेळी आम्ही एकटं पडल्यासारखं झालो होतो, पण आमच्या बापू परिवाराने माझ्या आईला, मला, माझ्या छोट्या बहिणीला एवढी मदत केली। बापूंनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये धैर्याने सामोरं जायला शिकवलं। प्रत्येक गोष्टीमध्ये, त्या ऑपरेशनमध्ये आमचं घर विकलं गेलं, आम्हाला पर्यायी काही जागा उरली नव्हती, पण त्या खर्चातनं आमचं कसं काही बापूने मॅनेज केलं ते परमेश्वरालाच माहिती आहे। 1-1.5 महिन्याचा कालावधी आम्ही केएममध्ये होतो। त्यांची प्लॅस्टिक सर्जरी तिकडे यशस्वीरित्या पार पडली आणि ते पूर्वीसारखे पायावरती आपल्या उभे राहिले। त्यानंतर मोठा प्रश्न होता तर आमच्या घराचा। घर डोक्यावरती छप्पर नव्हतं, आता करणार काय पुढे। पण माझ्या सद्गुरूंचे अकारण कारुण्य इतके होते की त्यांनी बरोबर आमचा जो खर्च होता तो आमचं घर विकलं गेलं 12 लाखाला, 5 लाख रुपये आमचं डॉक्टरचा खर्च झाला, हॉस्पिटलचा सर्व, आणि बरोबर 7 लाख रुपये आमच्या हातात उरले आणि तेवढ्याच रकमेत आम्हाला दुसरी वास्तू माझ्या सद्गुरूंनी उपलब्ध करून दिली। माझ्या बापूंनी सांगितल्याप्रमाणे की माझ्या बाळाचं प्रारब्ध कितीही कठीण असलं, माझ्या बाळांनो तुम्ही कधीच काळजी करू नका, मी जोपर्यंत आहे तुमच्या पाठीशी, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही। त्या ह्याच्यामध्ये जे आम्ही घर विकत घेतलं होतं ते घर आम्हाला पर्यायी जागा म्हणून ज्यांना दिलं होतं ते रोड कटिंगच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्याकडनं आम्ही ते विकत घेतलं होतं। ते 10 वर्षापर्यंत नावावरती होण्यासारखं नव्हतं। ती एक टांगती तलवारच आमच्या डोक्यावरती उभी होती। आता हे होणार कसं? आम्ही जेव्हा त्या बाईकडे गेलो नावावरती करून देण्यासाठी, तर त्यांनी आम्हाला सरळ नकार दिला की मी काही करणार नाहीये, तुम्ही माझी काहीतरी सोय करा तरच मी करेन। मग बरं आम्ही तिथेच शांत बसलो। पण काय 8 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, आम्ही काही हालचाल केली नाही। एके दिवशी बोलता बोलता माझ्या मैत्रिणीला मी सहज विचारलं की असं असं आपलं आहे, नावावरती होत नाहीये, तर त्याला आपण काय करू शकतो। ती माझी मैत्रिणी आम्हाला सुचवलं की आपण दोघी उद्या जाऊया त्यांच्याकडे, त्या बाईशी बोलूया, ती काय म्हणते ते आपण बघूया आणि मग पुढचं आपण पाऊल। त्या ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी व माझी मैत्रीण आम्ही त्या एरियामध्ये गेलो। तिथे तिने बोलले की आपण दोघी जण बरोबर योग्य दिसत नाहीये, मी तिथल्या महिला शाखा संघटकांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊया। तिने तिथल्या महिला शाखा संघटकांना फोन केला, त्या आल्या। त्या जशा आल्या तसं एका महिला शाखा संघटकाच्या गळ्यामध्ये माझ्या सद्गुरूंचं, माझ्या बापूंचं लॉकेट होतं। ते पाहता क्षणीच मी निर्धास्त झाले की माझा पुढचा मार्ग मला बापूंनी मोकळा करून दिलेला आहे। आणि तिला हरिओम म्हणून मला एक आश्वासन मिळालं की माझं काम आता नक्कीच 100% का 108% होणारच आहे। ती मला त्या बाईपर्यंत घेऊन गेली। पहिले जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा जशी ती रिॲक्ट झाली महिला, तशीच ती रिॲक्ट झाली। पण माझ्या मैत्रिणीने तिला समजावलं, आपलं पुढचं काम तिने करून सुद्धा घेतलं। स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन सगळं तिने काही काचकूच न करता सगळं काम तिने व्यवस्थित करून दिलं आम्हाला। त्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आईला ही वार्ता सांगितल्याबरोबर आई सुद्धा एकदम भावूक झाली की आपण काहीच करत नाही तरी पण देव कसा अकारण कारुण्य आपल्यावरती दाखवतो। आपला सद्गुरू आपल्या हाकेला कसा धावून येतो प्रत्येक वेळेला, त्याला हाक मारायची पण गरज लागत नाही, पण तो प्रत्येक वेळेला आपल्या लेकरासाठी धावून येतोच येतो, 100% का 108% येतोच। हरिओम श्रीराम अंबज्ञा।